गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः सतत कुठल्या ना कुठल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येत राहिले आहेत। मात्र यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे त्या चर्चेत आल्या असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते। त्यांच्या बैठकीमुळे खासदार प्रणिती शिंदे यांना एका गावभेटी दौऱ्यातील बैठकीत जाण्यास उशीर केला। मात्र उशिरा त्या बैठकीस पोहोचल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी उशीर होण्याचे कारण सांगताना चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा केल्याने भाजपचे समर्थक त्यांच्यावर जोरदार टीका करू लागले आहेत। भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी देखील खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले असून की ते बालिशपणा आणि असभ्य वर्तन खासदारांचं। प्रणिती शिंदे आपण खासदार आहोत हे पण विसरलेले दिसताय। जवळपास आपल्या वडिलांच्या वयाच्या नेत्याबद्दल असं तोंड वेंगाडणं, त्यांचा नको तो उल्लेख करणं यावर खासदारकीची हवा डोक्यात गेल्याचं दिसतंय। आपण खासदार आहोत, मिमिक्री स्टार नाही, हे लक्षात घ्या, अशी टीका त्यांनी केली आहे। मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागते की मला इथे यायला 10ची वेळ होती पण 2 वाजले, कारण का मी इथपर्यंत आलेली पण मला युटर्न घ्यावा लागला, कारण का आपले पालकमंत्री